नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। नवकार महामंत्र हा जैन धर्मियांमध्ये आत्मकल्याणाकरता साधू, अरिहंत, भगवंत, उपाध्याय यांना नमस्कार केला जातो। हा एका व्यक्तीला नसून तो गुणांना नमस्कार असतो आणि त्यामुळे आयुष्यामध्ये आत्मकल्याणाचा आपल्याला मार्ग मिळतो। तेव्हा जाऊयात आपण पुणे शहरामध्ये नवकार महामंत्राच्या जापाला। हमारे मोक्ष के कारण के लिए जो शत्रु है वो शत्रु गुण रूपी है, उसका अंत करने वालों को अरिहंत कहते हैं। जो आंतरिक शत्रुओं पर विजय प्राप्त कर लेता है उसको अरिहंत कहते हैं। कैवल्य ज्ञान की प्राप्ति, क्रोध, मान, माया, लोभ, इस पर पूर्ण विजय और जैन शास्त्रों में 12 दिव्य गुणों से परितृप्त व्यक्ति को अरिहंत माना गया है। हम वो अरिहंत को नमन करते हैं। यहाँ सिद्धों को भी नमन किया है। आला आला उन्हाळा आला। आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात उंडरी हा विभागही येतो। त्या ठिकाणी ध्रुव शाळेमध्ये सिमेंटचे कण उडतात अशी तक्रार पालकांनी केली। त्यामुळे त्या आसपास दगडाच्या खाणी आहेत आणि त्यामुळे जे धुळीचे लोट येतात, दगड फोडत असतानाचे जे कण उडतात त्यांची पाहणी आज त्यांनी केली। त्या भागामध्ये पाण्याचाही प्रसंग अतिशय दुर्धर अवस्थेमध्ये तिथे नागरिक जगत आहेत, कारण त्या ठिकाणी महानगरपालिकेची टाकीच नाहीये। तेव्हा सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी साधलेला हा संवाद। बातम्या सातत्याने येतात आणि इथल्या नागरिकांचे हाल हे तुम्हीही सगळ्यांनी फार जवळून पाहिलेले आहेत। उंडरीचा डेव्हलपमेंट हे पुण्याचे आउटस्कर्ट्स म्हणून हे झालेलं आहे, पण आता उंडरी हा पुण्याचाच भाग झालेला आहे। आणि एक काळ असा होता इथे शेती होती, पण आता इथे मोठे मोठे डेव्हलपमेंट झालेत आणि इथे हा जो रस्ता आहे तो स्टेट हायवेचा आहे। तो म्युन्सिपल कॉर्पोरेशनने घेऊन तो नीट करायचा आहे, त्याच्यावर निधी टाकायचा आहे। ह्याची मागणी गेले अनेक वर्ष आम्ही करतोय, पण काही निर्णय होत नाहीये। त्याचबरोबर मध्ये आम्ही तिथे स्ट्रीट लाईट्स लावून घेतले, डंपर इथे सारखे येतात, त्यामुळे इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत। त्याच्यातून काही मुलांचाही दुर्दैवी अपघाती मृत्यू झालेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे। त्यामुळे अतिशय भयानक परिस्थिती आहे। माझी महाराष्ट्र सरकार आणि पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्या कमिशनरांचं सविस्तर या सगळ्यांचं माझं आत्ता बोलणं झालं। कॉर्पोरेशनने आम्हाला शब्द दिलाय की 3 आठवड्याचा वेळ आम्हाला द्या, आम्ही काहीतरी मार्ग काढतो। त्याच्यामुळे 3 आठवडे आम्ही पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनवर विश्वासाच्या नात्याने वाट बघतोय की इथले डंपरचा जो इश्यू आहे, पोल्युशनचा इश्यू आहे आणि ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट्स होत आहेत हे कुठेतरी तातडीने थांबलं पाहिजे। दुसरं एक आरएमसी प्लांटच्या संदर्भात पण पुणे शहराचाच पूर्णतः हा प्रॉब्लेम आहे। गेल्या अनेक दिवसापासून आता महापालिका
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे विचार करते, मात्र RMC प्लॅनच्या बाबतीत कुठला विचार करत नाही? पुणे म्युन्सिपल कमिशनरशी बोलतानाच त्यांनी असं सांगितलं मला की RMC प्लांट्स बरेच पुणे शहरात होते, ते त्यांनी ही जबाबदारी घेतल्यापासून त्यांनी एक 15 का 16 RMC प्लांट्स पुण्यातले बंद केलेले आहेत. आमची विनंती आहे पुणे शहरामध्ये जिथे जिथे प्रदूषण होत असेल तिथे तातडीने त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे आणि पर्याय सोय किंवा मार्ग त्यांनी काढला पाहिजे. पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी स्थापित केलेल्या दत्त मंदिरामध्ये आज कुटीचा फार मोठा कार्यक्रम झाला. अतिशय सुशोभित अशी फुलं आणि सुगंधित वातावरणामध्ये आज दत्त महाराजांची त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची आरती, कीर्तन, भजन, प्रवचन हे सगळं करण्यात आलं. सर्व धार्मिक विधी त्या ठिकाणी पार पडले. तेव्हा जाऊयात आपण बुधवार पेठेतल्या दत्त मंदिरात. सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय. सिद्धार्थ गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्रैमूर्ती दत्ता हा दाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराना, नेती नेती शब्द नाये अनुमाना, गुरुवर मुनिजन योगी समाधिये दाना. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्रैमूर्ती दत्ता हा दाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराना, नेती नेती शब्द नाये अनुमाना, गुरुवर मुनिजन योगी समाधिये दाना. Thank you.
वीर